ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी मसूद अजहरचं हेडक्वार्टर नेस्तनाबूत करण्यात आलं. याचसोबत त्याच्या कुटुंबातल्या 10 जणांचा खात्मा देखील करण्यात आला. तर मुरिदकेमधला हाफिज सईदचा लष्करी तैबाचा प्रमुख अड्डा सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलाय. तिसरा मुख्य अड्डा म्हणजे सियालकोटमधल्या सलाहुद्दीनच्या हिजबुल कॅम्पला सुद्धा टार्गेट करण्यात आलंय. ऑपरेशन सिंदूरचे 3 शिकार कोण ठरले? मसूद अजहर, हाफिज सईद, सलाहुद्दीन या तिघांची बहावलपूर, मुरिदके आणि सियालकोट इथले दहशतवादी तळ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेत. जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त करण्यात आलं बहावलपूरमध्ये. तर 5 कमांडर सुद्धा ठार झालेले आहेत. लष्करी तोयबाचा कमांडर हाफिज मलिक, मुदस्सिर, वकास, हसन आणि एक लष्करी कमांडर ज्याचा तपशील मिळू शकलेला नाही असे एकूण 5 कमांडर लष्करी तोयबाचे ठार करण्यात आलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.